मौजे पट्टणकोडोली गावातील एमआयडीसी लगतच्या गट क्रमांक 1255 मधील जमिनीवर एमआयडीसी मधील काही कंपन्यांनी अतिक्रमण केल्यामुळे 40 प्लॉटधारक त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहिलेत। या गंभीर समस्येकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि लवकरात लवकर अतिक्रमण हटवून गरीब प्लॉटधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पट्टणकोडोली शहर यांच्या वतीने अप्पर तहसीलदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। एमआयडीसी मधील काही कंपन्यांनी अतिक्रमण केल्यामुळे 40 प्लॉटधारक त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहिलेत। या गंभीर समस्येकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि लवकरात लवकर अतिक्रमण हटवून गरीब प्लॉटधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पट्टणकोडोली शहर यांच्या वतीने अप्पर तहसीलदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ही जमीन सरकारने पट्टणकोडोली येथील गरीब लोकांना मोफत प्लॉट वाटपासाठी दिली होती। मात्र आता याच जागेवर आणि उर्वरित जमिनीवर एमआयडीसीतील कंपन्यांनी अतिक्रमण केल्याने अनेक कुटुंब निराधार झाली आहेत। यामुळे त्यांच्या हक्काच्या जागेवर त्यांना घर बांधता येत नाहीये अशी त्यांची तक्रार आहे। या प्रकरणात तातडीने लक्ष घालून जागेवरील अतिक्रमण हटवावं आणि गरीब प्लॉटधारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। जर यावर त्वरित कार्यवाही झाली नाही तर शिवसेना पट्टणकोडोली शहर यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शिवानंद सदाशिव पंडे, सुनील बारैया, विठ्ठल केरू, किरण पवार आणि अविनाश जाधव उपस्थित होते।